नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होईल, कारण आज मी तुमच्यासाठी भारतीय राज्यघटनेचे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स कव्हर केले आहेत आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला राज्यातील कोणतीही परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये विचारण्याची फार दाट शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार टिंबटिंबला आहे। भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार हा टिंबटिंबला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे कायदेमंडळ यांना भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार हा आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। लोकसभेचा कार्यकाळ टिंबटिंब वर्षाचा असतो। लोकसभेचा कार्यकाळ हा टिंबटिंब वर्षाचा असतो। तर मित्रांनो, या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे 5 वर्षाचा लोकसभेचा कार्यकाळ हा असतो। नेक्स्ट क्वेश्चन, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर मित्रांनो, या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे राज्य सूचीमध्ये पोलीस खाते हा विषय येत असतो। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारचे आहे? भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारचे आहे? तर मित्रांनो, या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे लोकशाही। तर भारतीय शासन प्रणाली ही लोकशाही या प्रकारची आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? तर मित्रांनो, या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 42वी घटना दुरुस्ती ही भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्काचे पालक असतात? भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्काचे पालक असतात? तर मित्रांनो, या ठिकाणीचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे भारताचे मूलभूत हक्काचे पालक हे असतात। नेक्स्ट क्वेश्चन, उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। तर मित्रांनो, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे राज्यसभा। तर उपराष्ट्रपती हे राज्यसभाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? तर मित्रांनो, या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे कलम 368 हे संसद घटना दुरुस्ती करू शकते। नेक्स्ट क्वेश्चन, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे? राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे कलम 24 नुसार राज्यघटनेच्या बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे संसद। तर देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद ही आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभेचं सभासद संख्या टिंबटिंब आहे। महाराष्ट्र विधानसभेचं सभासद संख्या टिंबटिंब आहे। तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे 288 एवढं महाराष्ट्राचं विधानसभेचं संसद संख्या ही आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात?
तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते? केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे लोकसभा. तर केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभा यांना जबाबदार असते. नेक्स्ट क्वेश्चन. अर्थविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? अर्थविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे लोकसभा. या ठिकाणी अर्थविधेयक हे प्रथम मांडले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यसभा टिंब सभागृहात आहे. राज्यसभा टिंब या सभागृहात आहे. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे वरिष्ठ. तर राज्यसभा वरिष्ठ सभागृहात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार हा आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे घटनेच्या कलम 72 नुसार माफीचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कशामध्ये प्रशासन कायद्याचे मूळ आहे? खालीलपैकी कशामध्ये प्रशासन कायद्याचे मूळ आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे वरील सर्व कायदे, राज्यघटना आणि केस कायदा हे सर्व कायद्यांचे मूळ आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानानुसार टिंब सार्वभौम आहे. भारतीय संविधानानुसार टिंब सार्वभौम आहे. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे भारतीय जनता ही भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे कोण भूषवतो? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे पंतप्रधान हे केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे भूषवतो. नेक्स्ट क्वेश्चन. घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क म्हणून वगळण्यात आले. टिंब घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क म्हणून वगळण्यात आले. तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 44. तर 44 या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क म्हणून वगळण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था ही कोणती आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे संसद. हे उत्तर एकदम तुमचं बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूया. बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण? बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे डॉक्टर नीलम रेड्डी हे बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.